ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. काकी संजप्पा सातो पाटील 100 दिवस पूर्ण झाले त्या कट्ट्याला. हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नसून सगळेजण मित्रपरिवार, सगळ्या पक्षाचे, सर्व धर्म समभाव अशा उद्देशाने हा जो कट्टा आहे, इथे दिवाळी फराळाच्या निमित्ताने सगळेजण भेटलेत, विचारांची देवाणघेवाण झाली. खरं तर देवदेशान धर्मासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजेत. त्यानिमित्ताने आपले जे सण आहेत त्या सणाचं महत्त्वही कळतं आणि सगळेजण एकत्र येऊन जे व्यासपीठ तयार करतात आणि त्यातून विचारांची देवाणघेवाण होऊन जी कामं निघतात आणि ती कामं हे सगळेजण एकत्र येऊन ती पूर्ण करण्याचा पाठलाग करतात. आणि अशा ह्या कट्ट्याला मी खूप खूप शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे त्यांना अशीच उत्तर त्यांची प्रगती हो आणि दरवर्षी अशी कट्टा मोहीम मिटिंग घेऊन किंवा फराळासाठी सगळ्यांना बोलून जे कार्य करतात त्यांचा जो उद्देश असेल त्या उद्देशाला मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खरं तर दिवाळी आणि दिवाळी पहाट, दिवाळीचे सगळे सण आपण साजरे करत असतो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज हा आहे. कर्नाटकमधून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दिग्विजय होऊन परतीला लोटत असताना त्यांना कर्नाटकमध्ये बेलवंडी गाव दिसलं आणि त्या गावामध्ये एक देसाईगडी म्हणून एक ठिकाण होतं आणि ते देसाईगडी ह्या सगळ्या मावळ्यांना जिंकायची होती आणि ती जिंकताना सगळ्या मावळ्यांना असं वाटलं की आम्ही ही गडी काय अवघ्या 1 दिवसात किंवा 2 दिवसात आम्ही जिंकून दाखवू, असं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शब्द दिला. आणि जेव्हा ह्या गडीचं युद्ध चालू झालं, हे गडीचं युद्ध तब्बल 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर चाललं आणि महिनाभरानंतर आपल्या मावळ्यांनी ही गडी जिंकली. ही देसाई गडी जिंकली कशी, 1 महिना का लागला, हा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला. आणि जेव्हा हा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी जेव्हा चौकशी केली आणि जेव्हा ही गडी जिंकल्यानंतर, ही देसाई गडी जिंकल्यानंतर ते गादी उभासण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले तेव्हा त्यांनी तो इतिहास पाहिल्यानंतर देसाई गडी म्हणजे तिथं सावित्रीबाई देसाई म्हणून ह्या युद्ध करत होत्या महिला आणि त्यांनी ही गडी थोपून धरली होती आणि ही गडी आपल्या दिग्गज मावळ्यांना जिंकायला तब्बल 1 महिना लागला. छत्रपती शिवरायांना त्या महिलेबद्दल, त्या सावित्रीबाईंबद्दल देसाई खूप अभिमान वाटला. त्यांनी सावित्रीबाईंना महालामध्ये हजर करायला सांगितलं आणि जेव्हा हजर केल्यानंतर सावित्रीबाईंना वाटलं की आता आपल्याला मारणार, कारण छत्रपती शिवरायांचे मावळे जिंकलेत आणि महाराज साक्षात इथं आहेत. त्यांना एक मुलगा होता, बाळ होतं त्यांच्याकडे छोटं. आणि असं केल्यानंतर जेव्हा सावित्रीबाईंना देसाईनं समोर उभं केलं तेव्हा ती म्हणली, महाराज मला छोटा मुलगा आहे, मला मारू नका, तुम्ही काही करा, मला मारा पण माझ्या मुलाला मारू नका. आणि असं म्हणल्यानंतर महाराज म्हणले, त्याला मांडीवर घेतलं आणि म्हणले, ताई तुम्ही काळजी करू नका, जर मी तुम्हाला ताई म्हटलं आहे तर हा माझा भाचा झाला, त्याच्यामुळे तुम्ही त्याचा मनावरती दडपण घेऊ नका, देसाई ताईंना मुक्त करा. आणि सावित्रीबाई देसाईंना तिथे मुक्त केलं आणि त्या बाळाला मांडीवर घेऊन साक्षात छत्रपती शिवरायांनी त्याला खायला घातलं. आणि जी देसाई गडी जिंकली होती कर्नाटकमधली, ती देसाई गडी त्या महिलेला म्हणजे सावित्रीबाई देसाईंना ती त्यांनी गिफ्ट दिली, बक्षीस दिली. आणि बक्षीस दिल्यानंतर आसपासची जी गावं आहे ती चोळी बांगडी म्हणून त्यांनी भाऊबीज म्हणून बहिणीला त्यांनी ते वटी भरली, दान दिलं, दान नाही म्हणताना पण तिची ओटी भरली. आणि तेव्हापासून हा भाऊबीज हा सण साजरा आपण करतो. बहीण भावाचं हे नातं कर्नाटकमध्ये बेलवंडी गावाला तुम्ही गेलात तर तिथं साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रतिमा उभारलेली आहे. त्यांच्या मांडी छोटंसं बाळ आहे, एका हातात महाराजांचा चमचा आहे, दुसऱ्या हातात दुधाची बाटली आहे आणि त्या सावित्रीबाई देसाई त्यांच्याकडे पाहत आहे. ही प्रतिमा आपल्याला बेलवंडी गावामध्ये कर्नाटकमध्ये जाऊन पाहायला मिळते. असा हा बहीण भावाचा सण, जो अशाच पद्धतीचा सण इथं यांनी फराळाच्या रूपाने बहीण भावांना बोलून साजरा केला आहे मला असं वाटतं. आणि छोटीशी कथा पण खूप काही सांगून जाती. जिंकलेली घडी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज करू शकतात, हे कोणीही करू शकत नाही. आत्ताच्या काळामध्ये बहीण भावाचं नातं दुरावत चाललं आहे. लक्षात ठेवा, पैसा प्रॉपर्टी काही नाही आहे. नाती खूप श्रेष्ठ आहे. रक्ताची नसली तरी, मानलेली असली तरी, सगळी नाती, कुठलंही नातं असू दे, मग मैत्रीचं असू देत, भावा बहिणीचं असू दे, आईवडिलांचं, सगळी नाती जपा. नातं इतकी श्रीमंती कशातच नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. एवढंच सांगून मी थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय.